सर्वांनी जय भीम नमो बुद्धाय. आपला सम्राट अशोक बुद्ध विहारातला हा तसा पहिलाच वर्कशॉप आहे. बरोबर, पहिल्याच एक मीटिंग झाली आपली आणि आपला वर्कशॉप म्हणून पहिल्यांदा वर्कशॉप आहे. वर्कशॉप कार्यशाळा. वर्कशॉपला आपण इंग्रजी शब्दाला मराठीत आपण कार्यशाळा म्हणतो. आणि कार्यशाळा म्हणजे काहीतरी काम करायचं. इथे आपण काम करायचं याचा अर्थ असा की आपण फक्त ऐकायला नाही आलो आणि मी काय बोलायला नाही आलो, म्हणजे भाषण नाही किंवा प्रवचन नाही, कार्य करायचे म्हणून ही कार्यशाळा वर्कशॉप. आणि वर्कशॉपमध्ये काही कार्य झालं, काम झालं तर मग ती कार्यशाळा यशस्वी झाली. आणि नाही झाली, आपलं काही काम नाही झालं तिथं, तर मग आपण गप्पा मारल्या. आपल्याला गप्पा नाही मारायच्या. आपल्याला कार्य करायचे, काम करायचे. आणि काय कार्य करायचं, पुढचा प्रश्न म्हणजे काय काम करायचं आपल्याला इथे. आपण इथे आता वाजले किती, 11:20. साधारणपणे आपलं पहिलं सत्र जे आहे हे 1 तास चालेल, पहिलं सत्र. त्याच्यानंतर आपण थोडा गॅप घेऊ आणि नंतर पुढच्या विषयाकडे वळू. तर पहिल्या सत्रामध्ये आपण काही प्राथमिक बाबी पाहणार आहोत. हा विषय आता काही ते जुने लोक आहेत जे अनेक दिवसापासून ओळखतात. आपला जो विषय आहे या विषयाच्या बाबतीत काही लोक परिचित आहेत की काय नेमकं काय आहे. तर जसं बोर्डवर मी लिहिलेलं आहे, तर ही जागृतीची कार्यशाळा आहे. आणि हा जागृती विषय अत्यंत महत्वाचा आहे. हा बुद्धांच्या दृष्टीने महत्वाचा आहे आणि बाबासाहेबांच्या दृष्टीने महत्वाचा आहे. बुद्धांच्या दृष्टीनं इतका महत्वाचा आहे की बुद्धांचा जो अंतिम संदेश आहे तो अप्पमादेन संपादेत असा आहे. आणि हे आपण ऐकलं असेल काही लोकांनी. अप्पमादेन संपादेत म्हणजे जागृतीपूर्वक प्रयत्न करा, जागृतीपूर्वक कार्य करा. अंतिम